यांचं आपण जर संवर्धन, यांचं जर संरक्षण केलं नाही तर या पुढच्या 20-25 वर्षात सर्व या गड्या हे सर्व नामशेष होतील, ही माझ्या मनाला भीती निर्माण झालेली आहे. मगाशी प्रवीणच्या बरोबर बोलत असताना प्रवीणने सांगितलं की राजे, मी या 10-12 वर्षात ज्या ज्या गड्यांच्याकडे फिरलो त्या गडीकडे परत गेल्यानंतर हीच मला माझ्या भीती निर्माण झाली की आज पुस्तक लिहिलंय, मी डॉक्युमेंटेशन केलंय, ते आनंद आहे आम्हाला, पण हे डॉक्युमेंटेशन करून त्यातनं मार्ग काय, ते कसे टिकतील, त्याचं संवर्धन जतन कसं होणार. आणि हीच भीती जी त्यांच्या मनात आहे तीच भीती माझ्या मनात आहे. आम्ही इथं येऊन नुसतं मोठे मोठे भाषण करून गेलो, त्यांचं नुसतं प्रवीणचं कौतुक करून गेलो, तर हे सोल्युशन नाहीये. आपण सोल्युशन यातनं काय काढू शकतो, या सगळ्या गडी महाराष्ट्रातल्या ह्याचं संवर्धन कसं करता येईल, ह्याचं जतन कसं करता येईल, ह्याच्याकडे आपल्याकडे प्लॅन आहे का, ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. जसं मला विलास वाहनेंना मुद्दाम सांगायचंय की तुम्हालाही माहित आहे की दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. तो केंद्राच्या खात्याकडे, तुम्ही राज्याचं पुरातत्व खात्याचं सगळं बघता. किती प्रतिकूल परिस्थिती, किती अडचणी आहेत. म्हणजे 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू नव्हतं. मी माझं कौतुक करत नाही, पण मी गव्हर्नमेंटवर, शासनावर प्रेशर टाकून रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली. आणि आज जर आपण रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन जर पाहिलं तर शास्त्रोक्त पद्धतीने ज्या पद्धतीने चालू आहे, मग बाकीच्या किल्ल्यांचं का होत नाही. मला आपल्याला मुद्दाम